काँग्रेस आणि वंचितची आघाडी होताच पहिला राजीनामा आता समोर आलाय। आदिवासी काँग्रेस अध्यक्ष सुनील कुमरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। आदिवासींसाठीच्या राखीव जागा वंचितला दिल्यानं त्यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली। दीर्घकाळ काम करून देखील अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया सुनील कुमरे यांनी दिलेली आहे। वार्ड क्रमांक 53 मध्ये मी रहिवासी आहे, आदिवासी आहे। मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मला आदिवासी काँग्रेसचा अध्यक्ष असून सुद्धा वार्ड क्रमांक 21 आणि वार्ड क्रमांक 53 यात सामावून घेतलं नाही निवड समितीमध्ये। तरी सुद्धा माझी मुलगी 53 मध्ये इच्छुक असताना सुद्धा काँग्रेसची मोठमोठी कामं करून सुद्धा मुंबईमध्ये आरे कॉलनीत काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सुनील कुमरे नाव असून सुद्धा आज काँग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला। यामुळे मी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देतो। लाचार होऊन युती करणार नाही, शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला। रवींद्र धंगेकरांसोबत आम्ही बोलू, उदय सामंतांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। विषय असा आहे की लाचार होऊन युती करायची नाही अशी आम्ही विनंती करणार आहे। जी सन्मानाने युती झाली पाहिजे, सन्मानाने सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि माझ्या मुलाचा निर्णय निवडणूक लढवायचा असेल तर तो घेणार आम्ही समजतो, पण तो त्याचा निर्णय, शेवटी तो लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे आणि निवडणूक लढवायची नाही लढवायची हा त्याचा अधिकार आहे। आणि आम्ही त्याला विनंती करतो की तुझा बाप धनुष्यबाणावर आहे, तू धनुष्यबाणावर राहिला पाहिजे। आणि तो आणला पप्पा तुम्ही बघा, नाही तर मला माझा निर्णय घेऊ द्या। कुठेतरी पुण्यामध्ये शिवसेनेला सन्मानजनक जागा देत नाही असा आता प्रश्न समोर येतोय। वारंवार नेते देखील असे वक्तव्य करतायत। रवींद्र धंगेकर बोलतात ते ज्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून नाही येते त्या ठिकाणी भाजप आम्हाला जागा देते, त्यामुळे त्या ठिकाणी भाजप हे आमच्यावर अन्याय करते असं देखील म्हणतात। या संदर्भामध्ये रवींद्र धंगेकरांशी आम्ही स्वतः बोलू, त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, त्यांना कशा पद्धतीनं तिथल्या युतीच्या बाबत चर्चा करायची आहे मी स्वतः त्या ठिकाणी बोलून शंभूराज देसाई साहेब बोलतील आणि आम्ही दोन्ही जे मंत्री आहोत त्याचा फीडबॅक आम्ही मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना देऊ। शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर माझी नाराजी दूर झाली, माझा राजीनामा शिंदेंनी स्वीकारला नव्हता, मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केलंय। माझा रोष जो होता तो दाखवला मी, कारण एखाद्या कार्यकर्त्यावर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी मला असं वाटतं की नेत्याने त्याच्यामागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि ती भूमिका मी स्पष्ट केली होती। आणि साहेबांना ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या त्यावेळी साहेबांनी मला वेळ देण्याचं निश्चित केलं होतं आणि आज मी साहेबांना भेटले की कुठल्याही गोष्टीची मागणी करायला किंवा मला हे हवंय ते हवंय हे मागण्यासाठी इथे आली नव्हती। ज्या गोष्टीसाठी मी राजीनामा दिला होता त्यासाठी मी इथे आली होती आणि साहेबांशी सविस्तर चर्चा झाली आणि माझा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला। माझा राजीनामा त्यांनी स्वीकारलाच नाही पहिली गोष्ट, आणि त्यांनी मला माझं जे काम आहे ते असंच चालू ठेवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। आणि शाखा प्रमुखाचा जो निर्णय आहे तो येत्या 2 दिवसात तुम्हाला कळेल काय होणार आहे ते। आपल्या कार्यकर्त्याला बसवून जो निवडून येणारा कार्यकर्ता आहे तिथे साहेबांना न्याय द्यायचा असतो, तर ह्याच्यामध्ये बरेच दर 5 वर्षांनी अशा प्रकारची नाराजी बघायला मिळते आणि इलेक्शन झालं की ते सगळं निवळतं, हे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बघतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।